महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या भक्तीचा संदेश देणारा आषाढी दिंडी सोहळा न्यू इंग्लिश स्कूल पोर्ले तर्फ ठाणे इथं उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे इथल्या न्यू हायस्कूलच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या भक्तीचा संदेश देणारा आषाढी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। आषाढी दिंडी हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक प्रभावी उपक्रम आहे। अशा दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचं महत्त्व, सामूहिक भावना, सहकार्याची वृत्ती, संस्कार, नम्रता, समाजातील एकोप्याची भावना आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर निर्माण होतो। संतांच्या अभंगांमधून त्यांना सत्य, प्रामाणिकपणा, सेवा, समता आणि मानवतेचं मूल्य शिकायला मिळतं। मोबाईलच्या युगात अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थी अध्यात्माशी जोडले जातात, नैतिक मूल्ये रुजतात आणि चांगले, जबाबदार तसंच सुसंस्कृत नागरिक घडण्यास मदत होते। कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेमलता धांडोरे यांच्या हस्ते पालखीतील श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन करून झाली। त्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरी अशा जयघोषात दिंडी काढली। या दिंडीत इयत्ता 5वीतील ईशान विनायक पाटील यांनी विठ्ठलाची तर इयत्ता 7वीतील आराध्या दिलीप पाटील यांनी रुक्मिणीची भूमिका साकारली। हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले।